नमस्कार. माझं नाव आहे पराग मोतीराम जिगोरकर. माझ्या शाळेचं नाव आहे PMC राजश्री छत्रपती शाहू महाराज विद्यालय. मी माझ्या मदतीने आणि विद्यार्थ्यांच्या मदतीने शैक्षणिक साहित्य तयार केलं आहे. त्याची थोडक्यात मी माहिती देते. याला वापरायचं कसं, ती आहे बेरजेची गिरणी. याला वापरायचं कसं, अगदी सोपं आहे. कथा सांगायची मुलांना आणि कथेच्या माध्यमातून आपण मुलांना, लहान लहान मुलांना बेरीज शिकू शकतो. आता महेशकडे 3 गोटे आहेत, तर एका गिरणीत त्याने टाकल्या आणि दुसऱ्या राजूकडे 3 गोटे आहेत. तर ह्या एकूण किती झाल्यात तरी बॉक्स मध्ये चेक करायचं. किती झाल्यात एकूण, दोघे काउंट करतील आणि सांगतील की एकूण किती आहेत. किती आहेत? 6 आहेत. याचा वापर असा आहे, आपण लहान लहान मुलांना याचा उपयोग करू शकतो. तर सर्वांना जसे अध्यक्ष मुलं आहेत त्यांच्यासाठी हे अति उपयुक्त आहे. हे आहे काटकोन, याला म्हणतात काटकोन. हे आहे विशाल कोन आणि हे आहे लघुकोन. आणि इयत्ता 1ली ते 8वी पासून आपण सर्वांना हे उपयोगी आहे. याला म्हणतात स्ट्रेट अँगल. हे 6वी साठी उपयुक्त आहे. त्याच्यानंतर हे फिरवले आलं, पूर्ण गोल असं फिरवलं तर हे आहे रिफ्लेक्स अँगल. रिफ्लेक्स अँगल. आणि हे दोन कोनांची बेरीज आपण मुलांना सांगू शकतो किती आहे, 180 आहे. हे आपण पटवून देऊ शकतो. ही आहे मल्टीपर्पज घड्याळ. याच्यामध्ये आपण कंपासचा उपयोग केलेला आहे आणि त्याच्या माध्यमातून घड्याळ सुद्धा वाचता येऊ शकते आणि शिकवता सुद्धा येऊ शकते. तसंच या कंपासाच्या माध्यमातून आपण कोन, लघुकोन, विशाल कोन यांची माप सुद्धा आपण सांगू शकतो. तसंच याच्या दुसऱ्या बाजूला इंग्लिशचे दिवस, कोणता दिवस कोणत्या दिवशी येतो हे सुद्धा आपण याच्या माध्यमातून सांगू शकतो. पुढे लहान मुलांना भागाकार कसं शिकवायचं हे, याच्यासाठी आपण हे यंत्र तयार केलंय. त्याच्यासाठी आपल्या सर्वात आधी समीकरण ठेवायचं आहे तिथं 10/2. आता इथं ठेवलं आपण. आता 10 चॉकलेट आहेत. 10 चॉकलेट सांगायचे पुरांना. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता पुरांना सांगायचं की 2 विद्यार्थ्यांमध्ये वाटायचे. तर कसे वाटणार, तर तुला एक, तुला एक, तुला एक घे, तुला एक, तुला एक, तुला एक, तुला एक, तुला एक, तुला एक आणि तुला एक. आता प्रत्येकाला किती आली? 5. म्हणजे आपला भागाकार किती आला? 5. तर मग आपण शोधणार आपला भागाकार किती आहे? 5. तर आपण इथे काय ठेवणार? भागाकार. शिल्लक उरलेत का काही? नाही. तर मग काय ठेवणार आपण? 0.